नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण M1 चा जो फर्स्ट युनिट आहे अल्जेब्रा, त्यामध्ये लॉगॅरिथम हा टॉपिक आपण बघत आहोत। तर याच्या अगोदर एक व्हिडिओ YouTube वरती टाकलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही तो व्हिडिओ बघा, म्हणजे या व्हिडिओ सोबत तुमची चांगली लिंक लागेल। चला, क्वेश्चन नंबर सेकंड, राइट द फॉलोइंग रिझल्ट इनटू देअर इक्विव्हॅलेंट एक्सपोनेन्शियल फॉर्म। ठीक आहे, तर तुम्हाला आता या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे हा प्रॉब्लेम लॉगॅरिथमिक फॉर्मचा आहे आणि तुम्हाला हे लॉगॅरिथमिक फॉर्म जो आहे त्याचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं आहे। राइट, मग काय करणार? हा प्रॉब्लेम आहे log 3 to the base 3 equals to 1. राइट, मग काय करायचं? गिवन लिहून घ्यायचं। गिवन काय दिले आपल्याला? गिवन log 3 to the base 3 equals to 1. राइट, हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे। लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे। काय फॉर्म्युला आहे? x equals to log y to the base a. राइट, मग हाच फॉर्म्युला मी इथं या ठिकाणी असं लिहू शकतो, हे लॉग ची टर्म अगोदर आणि x ची टर्म नंतर। मग बघा इथलं log y to the base a equals to x. राइट, मग काय करायचं? जो गिवन प्रॉब्लेम आहे आणि लॉगॅरिथमिक फॉर्मचा जो फॉर्म्युला आहे हे दोन्ही कंपेअर करायचं। ठीक आहे, कंपेअर करा। बघा ह्या ठिकाणी a आहे, इथं a ची व्हॅल्यू म्हणजे बेस मध्ये a आहे, या ठिकाणी बेस जो आहे 3 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली? 3 झाली। राइट, हा y आहे, y ची व्हॅल्यू किती आहे? y ची व्हॅल्यू सुद्धा 3 आहे। राइट, x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू 1। ठीक आहे, आपण काय केलं? हा लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला दिलेल्या प्रॉब्लेम सोबत कंपेअर करून a ची व्हॅल्यू काढून घेतलं आपण, y ची व्हॅल्यू काढून घेतलं आणि x ची व्हॅल्यू काढून घेतलं। ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे? हा लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे, याचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं आहे। राइट, मग काय कराल? नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? फॉर्म्युला y इक्वल्स टू a रेस टू x। ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा y ची व्हॅल्यू किती आहे? y ची व्हॅल्यू आहे 3। ठीक आहे, 3 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू आहे 3। राइट, आणि x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू आहे 1। मग मी याला असं लिहू शकतो, 3 रेस टू 1 इक्वल्स टू 3। दिस इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म। ठीक आहे, अशा टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्क साठी येऊ शकतात। तर जर समजा तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे आणि त्याचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर करायचं असेल तर या मेथडनं तुम्ही करू शकता। ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया। सेकंड प्रॉब्लेम, log 1/36 टू द बेस 6 इक्वल्स टू -2। ठीक आहे, मग काय करायचं? दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम जशाच तसा लिहून घ्या। गिवन log 1/36 टू द बेस 6 इक्वल्स टू -2। राइट, मग तुम्हाला माहिती आहे लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे? x इक्वल्स टू log y टू द बेस a। राइट, हा फॉर्म्युला आहे। मग काय करायचं? बघा ह्या ठिकाणी ही जी लॉग ची टर्म आहे अगोदर लिहायची आणि x ची टर्म नंतर लिहायची, म्हणजे आपल्याला कंपेअर करायला सोपं जाईल। log y टू द बेस a इक्वल्स टू x। राइट, मग ह्या ठिकाणी बघा बेस मध्ये a आहे, ह्या ठिकाणी बेस किती आहे? 6 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू काय होईल? 6 होईल। ठीक आहे, ह्या ठिकाणी y आहे आणि इथं y ची व्हॅल्यू किती आहे? 1/36। राइट, x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू आहे -2। फक्त आपण हे जे स्टँडर्ड इक्वेशन आहे लॉगॅरिथमिक फॉर्मचा दिलेल्या गिवन प्रॉब्लेम सोबत कंपेअर केलं आणि कशाच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलं? a ची व्हॅल्यू फाइंड आउट केलं, y ची व्हॅल्यू फाइंड आउट केलं आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलं। राइट, मग आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे। मग या ठिकाणी लिहायचं नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म
इज काय आहे y इक्वल्स टू a रेस टू x, y इक्वल्स टू a रेस टू x. मग y ची व्हॅल्यू सांगा 1/36 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू सांगा, a ची व्हॅल्यू ही y ची व्हॅल्यू आहे, ही a ची व्हॅल्यू आहे. a ची व्हॅल्यू किती आहे 6 राईट. a ची व्हॅल्यू किती आहे 6 रेस टू x. मग x ची व्हॅल्यू किती आहे -2. ठीक आहे. मग याच इक्वेशनला मी असं लिहू शकतो 6 रेस टू -2 इक्वल्स टू 1/36. दिस इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म राईट. आपल्याला क्वेश्चन मध्ये हे सांगितलं होतं की लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला होता आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आपल्याला काढायचा होता. तर हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. अशा टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर या प्रॉब्लेमची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. एकदा तुम्हाला हा प्रॉब्लेम समजल्यानंतर फक्त नोटबुक वरती क्वेश्चन लिहून घ्यायचा आणि सॉल्व्ह करून बघायचं. त्यानंतर चेक करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येते तुम्ही जे सॉल्व्ह करत आहात ते करेक्ट आलं का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच टाईपचे व्हिडिओ आपल्या ह्या YouTube चॅनलवरती तुम्हाला खूप सारे मिळत जातील. तुम्ही आपल्या ह्या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकला जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तो पण ग्रुप जॉईन करा. आणि आपल्या ऑनलाईन क्लासच्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या क्लासचा जो ॲप आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.